मोठे मोठे बिझनेसमॅन लाखो करोडचा टॅक्स कसं काय वाचवते, यातला एक फंडा आज मी तुमच्या समोर रिव्हील करतो. बघा, बिझनेसमॅनला टॅक्स भरताना एक जबरदस्त स्कीम असते. म्हणजे ती अशी, बिझनेसने जो रेव्हेन्यू कमवला, ते रेव्हेन्यू कमवण्यासाठी जो काही पैसा खर्च केला, ते बिझनेसमॅन एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकते त्यांच्या अकाउंटिंगमध्ये. म्हणजे बिझनेसमॅनने त्या रेव्हेन्यू कमवण्यासाठी एक गाडी जरी घेतली म्हणलं तरी सरकारला मान्य करावीच लागेल बिझनेसच्या नावाने. आणि त्यांनी जर एखादी ट्रिप जरी केली असेल बिझनेसच्या नावाने, म्हणजे तो फिरून सुद्धा आला असेल, तरी ते एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकते टॅक्स भरायच्या आधी. त्याने काय होतं, टॅक्स कमी होऊन जातं. म्हणजे प्रॉफिट कमी झाला की टॅक्स पण आपोआप कमीच होतं. आणि तेच इंडिव्हिज्युअलला डिडक्शनच्या नावाखाली फक्त एक स्टँडर्ड डिडक्शन दिलं जातं 50,000चं. आणि तेच आता स्टँडर्ड डिडक्शन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार जे 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, ते स्टँडर्ड डिडक्शन 50,000चं 75,000 झालं आहे. म्हणजे तुम्ही खर्च किती करा, स्टँडर्ड डिडक्शन फिक्सच आहे. लक्षात ठेवा, स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे अशी फिक्स रक्कम जी सरकार तुमच्या पगारातून स्वतःहून कमी करते. म्हणजे तुमचं टॅक्सेबल इन्कम कमी करते. तर स्टँडर्ड डिडक्शन फक्त पेन्शनरला आणि सॅलरी पर्सनलाच दिलं जातं. कारण बिझनेसमॅनला याची गरजच नसते. कारण ते सर्व एक्सपेन्सेस टॅक्स भरायच्या आधी मायनस करू शकते. तर तुम्हाला याबाबत काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्सचं नॉलेज मिळवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.